एक वचन मी वाचून आजच्या मननाला सुरुवात करू इच्छितो. पहिले शमूएल त्याचा 16वा अध्याय आणि 7वं वचन. पहिले शमूएल त्याचा 16वा अध्याय आणि 7वं वचन, त्याचा शेवटचा भाग. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. देवबापातलं वचन आपल्या सर्वांकरता आशीर्वादाचे करो. आजच्या म्हणण्याचा मूळ आशय हाच आहे या वचनाच्या द्वारा, की आमचं जीवन जगण्याचा जो कल आहे किंवा आमचं जीवन जगण्याची जी शैली आहे ती अनेकदा मनुष्यांच्या विचारांवरती, मनुष्यांच्या आवडीनिवडीवरती अवलंबून असलेली पाहायला मिळते. आमचे निर्णय, आमच्या दिशा, आमचे सगळे काही जे प्रयत्न आहेत त्या मागचा सगळ्यात मोठा भाग असतो की या सगळ्यांमधून मनुष्याला काय वाटेल, माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना काय वाटेल. तर तीच गोष्ट या ठिकाणी या वचनातून एक महत्वाचा मुद्दा देवाचं वचन आमच्या समोर ठेवतं. देवाचं पाहणं हे आम्हा मनुष्यांच्या पाहण्यासारखे नसते. अनेकदा आम्हाला हे कळत नाही. शमूएलासारखा संदेष्टा सुद्धा अभिषिक्त व्यक्तीला निवडण्यास चुकला. म्हणजे तो त्या मनुष्याची उंच काठी, उंच शरीरयष्टी पाहून अभिषेक करायला गेला आणि देवाने त्याला अडवलं. सर्वसामान्य माणसांप्रमाणेच शमूएल देखील त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडे पाहू लागला. आम्हा मनुष्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे पतनाचा हा परिणाम आमच्या दृष्टिकोनावर झालेला दिसतो. आमच्या आणि देवाच्या दृष्टिकोनात खूप मोठा फरक किंवा खूप मोठी तफावत आम्हाला पाहायला मिळते. पवित्र शास्त्र बायबल म्हणून देवाचा दृष्टिकोन आम्हाला स्पष्टपणे प्रकट करून सांगतो. देवाचा पापाबाबतचा दृष्टिकोन, देवाचा नीतिमत्वाबाबतचा दृष्टिकोन, देवाचा न्यायाबाबतचा दृष्टिकोन बायबलमधून आम्हाला देवाने स्पष्ट केलेला आहे. ज्यावेळेस प्रभू पापाविषयीचा दृष्टिकोन आमच्या समोर ठेवतो किंवा जगासमोर ठेवतो तेव्हा जगातील अनेकांना त्याचा हा दृष्टिकोन मान्य होत नाही. आम्ही आज पाहतो की पवित्र शास्त्रातील अनेक विचारांना जगातील लोक मान्य करत नाही. पापाबाबतचं देवाचं जे मत आहे ते अनेक लोक धुडकारताना दिसतात. बहुतांश लोकांना देवाचे विचार मान्य होत नाही. आम्ही विश्वासणारे सुद्धा अनेकदा देवाच्या मताशी किंवा देवाच्या दृष्टिकोनाशी समरस होण्यास अपयशी ठरतो. आमच्या जीवनाचा प्रवासामध्ये जर आम्ही पाहिलं थोडंसं मागे वळून तर आम्हाला कळेल या सगळ्या गोष्टी. जर आम्ही देवाच्या दृष्टिकोनाशी समरस होण्याचा प्रयत्न केला किंवा झालो तर आमच्या जीवनातील अनेक समस्या सुटू शकतील. आमच्या जीवनातील अनेक अपयशांना आम्हाला तोंड द्यावं लागणार. परंतु मनुष्य पतित आहे आणि म्हणून देवाच्या दृष्टिकोनापासून, देवाच्या मतापासून, मनापासून आम्ही नेहमी दुरावलेले असे असतो. आणि हा आम्हाला अभ्यास करावा लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये की मला देवाचं मत, देवाचा दृष्टिकोन कसा अधिक जाणून घेता येईल, माझ्या जीवनाचा कल देवाच्या दृष्टिकोनाशी कसा समरस करता येईल. जुन्या काळामध्ये आम्ही इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये जेव्हा वाचतो त्यावेळेस देव इस्रायलच्या राजांविषयी जे मत मांडतो त्यामध्ये देखील आम्हाला हा वारंवार शब्द वाचायला मिळतो की देवाच्या दृष्टीने ह्या अमुक राजाने वाईट केले, देवाच्या दृष्टीने या अमुक राजाने नीट किंवा चांगले ते केले. आम्ही दुसरे इतिहास 14व्या अध्यायात 2ऱ्या वचनामध्ये असं वाचतो की आसाने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले. दुसरे इतिहास 36वा अध्याय 5व्या वचनात मी असं वाचतो की यहोयाकीम याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. म्हणजे आसाने राज्यकारभार करताना देवाला ज्या गोष्टी प्रिय होत्या त्या गोष्टी करण्यावरती भर दिला, पण असं करताना लोकांना काय प्रिय आहे, लोकांना काय आवडतं याचा विचार त्याने केला. त्याच उलट यहोयाकीमने काय केलं, यहोयाकीमने राज्यकारभार करताना लोकांना काय प्रिय आहे याचा विचार केला. आणि हे करत असताना त्याने देवाच्या मनाचा विचार केला.
आणि म्हणून देवाने ज्यावेळेस त्यांच्या जीवनाचं किंवा त्यांच्या राज्यकारभाराचं मूल्यमापन केलं, त्यावेळेस त्याने एक स्पष्ट मत दिलं की याहोयाकीमने देवाच्या दृष्टीने वाईट ते केले. आसाने मनुष्याच्या दृष्टीने जरी चांगलं केलं नसलं, मनुष्याला आवडेल असं केलं नसलं, तरी देवाच्या दृष्टीने योग्य ते. आजच्या प्रमाणे जे एक्झिट पोल असते, निवडणुकीच्या काळामध्ये एक्झिट पोल सांगतात की कुठल्या राजकीय नेत्याला जास्त मतं पडते. त्या काळखंडात जर ते एक्झिट पोल असते, तर नक्कीच एक्झिट पोलने याहोयाकीम राजाला लोकप्रिय राजा म्हणून मत दिलं असतं. त्याचं कारण असतं, कारण याहोयाकीमाने लोकांना मोकळीक दिली होती. तुम्हाला जे पाहिजे ते का, तुम्हाला मूर्तीपूजा करायची आहे, अवश्य करा. तुम्हाला व्यभिचार जार कर्म करायचे आहेत, अवश्य करा. कुठलंही बंधन याहोयाकीमने ठेवलं नव्हतं आणि त्यामुळे तो लोकप्रिय राजा होता. परंतु देवाच्या दृष्टीने त्या अनेक गोष्टी चुकीच्या होत्या आणि देवाच्या दृष्टीने त्याला अपयशी राजा मानलं. ज्यावेळेस राजांचं मूल्यमापन परमेश्वर करत, राजांचं यश मोजण्याची जी मोजपट्टी होती, ती मोजपट्टी देवाच्या इच्छेशी निगडीत होती. जर देवाच्या दृष्टीने तो मनुष्य नीट आहे, तर तो यशस्वी आहे. अनेकदा देवाच्या दृष्टीत नीट करणारे लोक माणसांच्या दृष्टीमध्ये कौतुकास पात्र ठरत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आम्हाला पवित्र शास्त्र आमच्या समोर ठेवतो. आणि म्हणून आम्हाला आमचं जीवन तपासलं पाहिजे की मी लोकांच्या कौतुकास पात्र ठरण्याकरता जगत आहे, की मी देवाच्या दृष्टीत योग्य, देवाच्या दृष्टीत कौतुकास पात्र ठरावं याकरता जगत आहे. 2-3 मुद्दे पवित्र शास्त्रातून या सकाळच्या मननामध्ये मी समोर ठेवू इच्छितो की अनेकदा आमची धावपळ कोणत्या गोष्टी करता असते आणि त्या धावपळीच्या मागचा आमचा केंद्रबिंदू मनुष्याच्या दृष्टीमध्ये मी नीट ठरावं हा असतो. पहिली गोष्ट, लुकाचा शुभवर्तमान त्याचा 1 अध्याय आणि 6वं वचन. त्यामध्ये आम्ही असं वाचतो, एका दाम्पत्याविषयी, अलिशिबा आणि जखऱ्या या अतिशय धार्मिक दाम्पत्याविषयी देवाचं वचन असं लिहितं की ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती. जखऱ्या आणि अलिशिबा दोघंही देवाच्या दृष्टीने नीतिमान होते. अतिशय सुंदर त्यांच्याविषयी साक्ष पवित्र आत्म्याने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेली आहे. परंतु त्याचबरोबर आम्ही हे देखील वाचतो की ते देवाच्या महत्वाच्या अनुग्रहापासून वंचित होते. त्यांना संतती नव्हती, त्यांना मूल नव्हतं. आणि त्या काळामध्ये वांजपणा किंवा निपुत्रिक राहणे हा श्राप समजला जात असे, देवाकडून आलेला श्राप समजला जात असे. आणि म्हणून उघड उघड अशा लोकांविषयी त्या समाजातले लोक बोलत असत किंवा त्यांच्यावर टीका करत असत. जखऱ्या, अलिशिबा सारखे अनेक विश्वासणारे आज या जगामध्ये आहेत. म्हणजे देवाचं भय मानून जगणारे आहेत. ऐकणाऱ्यांपैकी असे अनेक लोक असतील. देवाच्या वचनांचं भय मानणारे ते असतील, आज्ञा पालन करणारे असतील, आज्ञा पालन करत जगत असतील, पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतील, तरी लौकिक अर्थाने जगाच्या दृष्टीने अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये कमी असू शकतील. पैशा अडक्याने ते कमी असू शकतील, भौतिकदृष्ट्या ते अशक्त दुर्बळ असू शकतील, सामाजिक प्रतिष्ठा त्यांच्याकडे कमी असू शकेल. म्हणजे जग ज्या गोष्टींची पूजा करतं, जग ज्या गोष्टींना डोक्यावर घेतं, अशा अनेक गोष्टी अशा विश्वासधारांच्या जीवनात नसतील. परंतु ते देवाच्या दृष्टीने योग्य काम करत असतील, योग्य जीवन नम्रपणे जगत असतील. परंतु ज्यावेळेस जगाच्या दृष्टीने उत्तम अशा गोष्टी आमच्या जीवनात दिसत नाही, त्यावेळेस जग आम्हाला किंवा विश्वासणाऱ्यांना दुय्यम समजण्याचा प्रयत्न करतो. देवाचं वचन आम्हाला या वचनातून हीच गोष्ट सांगतं की अशा प्रकारची दुय्यमता आम्हाला जर अनुभवाला येत असेल तर आम्ही अस्वस्थ होऊ नये. कारण देवाच्या दृष्टीमध्ये देव आम्हाला कसं पाहतो ते महत्वाचं आहे. आमचा जगण्याचा उद्देश हा असणं आवश्यक आहे की माझ्या जगण्याकडे देव कसा पाहतो. जे मी करत आहे, काही करत आहे, त्यामुळे देवाला संतुष्टता आहे, देव त्याच्यामध्ये आनंदित आहे. लुकाचं शुभवर्तमान 16व्या अध्यायामध्ये 15व्या वचनामध्ये प्रभू असं म्हणतो, माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. हे जर आम्हाला विश्वासांना कळालं
तर आमच्या जीवाची ओढाताण खूप कमी होईल. अनेक विश्वासणारे अनेकदा जगाच्या आणि दैहिक विश्वासणाऱ्यांच्या दृष्टीत मूल्यवान ठरण्याकरता जीवाची ओढाताण करताना अनेक गोष्टी आपल्या देवाने नेमून दिलेल्या मार्गाच्या बाहेर जाऊन जगण्याचा प्रयत्न करतात. आणि नीतिमान ठरण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या जगाच्या दृष्टीने करू शकत नाही. अलिशिबा आणि जखऱ्या अतिशय शांतपणे आपलं दैनंदिन जीवन जगत होते, प्रार्थनामय जीवन जगत होते. त्यांना संतती नव्हती. जग त्यांच्याकडे एका नकारात्मक दृष्टीने पाहत होतं. पण त्याच वेळेस प्रभू त्यांना आश्वासन देतो, प्रभू त्यांच्याविषयी असं पाहतो की हे माझ्या दृष्टीमध्ये नीतिमान आहे. ही चांगली आनंदाची आणि सांत्वनाची गोष्ट तुमच्या मायाकरता आहे. जगाच्या दृष्टीने तुमच्या आणि मायामध्ये अनेकदा काही गोष्टी नसू शकतील, पण जर देवाच्या वचनाप्रमाणे प्रभूच्या गौरवाकरता आम्ही शांतपणे जीवन जगत आहोत, त्याची दखल कोणी मनुष्य घेत जरी नसला तरी स्वर्गात बसणारा प्रभू तुमच्या आणि माझी दखल घेतो. माझ्या दृष्टीने हे नीतिमान आहे, माझ्या दृष्टीने हे जीवन जगणारे, चांगले जीवन जगणारे आहे, हे प्रमाणपत्र तो आमच्याकरता राखून ठेव. दुसरी एक घटना मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. दुसरा एक मुद्दा, लुकाचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय 15 वर्ष. या ठिकाणी एका व्यक्तीविषयी आम्ही वाचतो. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जीवनाविषयी आम्ही वाचतो. बाप्तिस्मा करणाऱ्या व्यक्तीचं जीवन, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं जीवन जर आम्ही पुस्तक रूपात ज्याला बायबल माहित नाही अशा व्यक्तीला जर वाचायला दिलं, आपल्याला जर विचारलं की या व्यक्तीविषयी, या मनुष्याच्या जीवनाविषयी तुझं मत काय आहे, तर तो अतिशय नकारात्मक प्रतिक्रिया देईल. तो म्हणे की या व्यक्तीचं जीवन अयशस्वी जीवन आहे. देवाने त्याला 20 वर्ष प्रशिक्षित केलं अरण्यामध्ये. त्याच्या पुढे एक मोठी महत्वाची सेवा त्याला द्यायची होती. 20 वर्ष प्रशिक्षण दिलं. जेमतेम 6 महिने योहानाने सेवा केली. ऍव्हरेज किती विचित्र आहे. 6 महिन्यामध्ये देखील खूप कमी प्रचार त्याने केला. सगळ्यात मोठा प्रचार होता, अतिशय थोडक्या वाक्याचा होता की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोप. हे शब्द सामर्थ्याने इस्रायल लोकांसमोर ठेवण्याकरता देवाने योहानाला 20 वर्ष तयार केली. आजची अवस्था काय आहे? आज 6 महिने लोक क्रॅश कोर्स करतात बायबलचा आणि 20 ते 30 वर्ष सेवा करण्याचा प्रयत्न करतात. देवाचा दर्जा पाहायला मिळतो आम्हाला सेवेमध्ये. देव कसा तयार करतो कोणत्या गोष्टी का. 20 वर्ष सेवा प्रशिक्षण दिलं आणि 2 शब्द बोलण्याकरता त्याला 6 महिन्याची सेवा दिली. ज्यावेळेस या योहानाच्या जीवनाकडे आम्ही पाहतो, त्यानंतर तुरुंगवास, तुरुंगवासानंतर शिरच्छेद, मरण, लौकिक अर्थाने लक्षवेधी असं काहीच नाही योहानाच्या जीवनात की त्याला आम्ही यशस्वी म्हणू शकतो. कोण म्हणेल या व्यक्तीला की हा यशस्वी मनुष्य आहे? 20 वर्ष प्रशिक्षण घेतलं, परंतु करिअर 6 महिन्यातच संपलं त्याचं. तुरुंगात गेला आणि मरण आलं. ब्रदर हँग झालं. आता आवाज येतो? ठीक आहे. तर दुसरा मुद्दा, दुसऱ्या व्यक्तीविषयी आपण पाहत होतो.
लुकाचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 15 वचनामध्ये, की योहानाच्या जीवनाविषयी देवाचं वचन सांगतं की तो देवाच्या दृष्टीमध्ये थोर किंवा महान होता. लौकिक अर्थाने योहानाच्या जीवनामध्ये असं कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी दिसत नव्हती आम्हाला, की इतका मोठा कालखंड त्याने प्रशिक्षण घेतलं अरण्यामध्ये, 6 महिन्याची सेवा केली आणि नंतर त्याचा शिरच्छेद करण्यात आला. अनेकांना मनुष्यांच्या दृष्टीमध्ये यशस्वी व्हायचं असतं. ही एक मोठी समस्या जगाची जशी आहे तशीच आम्हाला विश्वासणाऱ्यांची देखील आहे. परंतु देव ज्यावेळेस आम्हाला यशस्वी म्हणून ठरवतो किंवा म्हणतो, तेव्हा ती अद्भुत गोष्ट असते प्रियाम. कारण देव मनुष्यासारखा तोंड पाहून वागणारा नाही. तोंड पाहून आम्हाला तो काही बोलत नाही किंवा आमची काही प्रशंसा करत नाही. आमच्या चारी बाजू जे लोक आहेत, ज्या लोकांमध्ये आम्ही वावरतो, ज्या लोकांमध्ये आम्ही जगतो, जगातले असतील किंवा विश्वासणारे असतील, त्या सर्वांची धावपळ मनुष्यांच्या दृष्टीत यशस्वी होण्याची आहे. खूप कमी लोक देवाच्या दृष्टीत यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतात किंवा उत्सुक असतात किंवा त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात, कारण ते अवघड असतं. लोकांच्या दृष्टीत यशस्वी होणं ही सोपी गोष्ट असते, कारण जे लोकांना आवडतं पाहायला ते ज्यावेळेस आम्ही दाखवायला लागतो त्यावेळेस लोक आम्हाला आपोआप यशस्वी समजतात, आम्हाला चांगले समजतात. परंतु देवाच्या दृष्टीत यशस्वी होण्याकरता, देवाच्या दृष्टीने जगणे, देवाच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे, आवश्यक असतं. कारण आमचा प्रभू आमचे अंतःकरणे जाणणारा परमेश्वर आहे. जगाच्या दृष्टीने यशस्वी होण्याकरता आम्हाला धन, ऊर्जा, सगळ्या गोष्टी खर्च करता येतात आणि आम्ही जगाच्या दृष्टीत यशस्वी ठरू शकतो. जर पवित्र शास्त्रातील संदेष्टांचा आणि प्रेषितांचा आम्ही आढावा घेतला त्यांच्या जीवनाचा, तर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की यापैकी कोणीही यशस्वी प्रचारक नव्हते. जगाच्या दृष्टीमध्ये सगळे धोंडमार करायला तयार होते, सगळे त्यांना तुरुंगात डांबण्यास तयार होते. परंतु त्या लोकांविषयी, अशा मोजक्या लोकांविषयी आम्ही वाचतो की देव त्यांना यशस्वी व महान प्रचारक मानत होता. देवाच्या दृष्टीत ते यशस्वी होते, देवाच्या दृष्टीमध्ये ते यशस्वी प्रचारक आणि संदेष्ट होते. पण योहानाला काय यशस्वी म्हटलेलं आहे? योहानाला जी जबाबदारी देवाने सोपविली होती ती त्याने पूर्ण केली. त्याने प्रभू येशूला प्रकट केलं. योहानाच्या पहिल्या अध्यायात 29व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, जेव्हा देवाने दिलेली जबाबदारी म्हणजे किती साधी असतो, ती ज्यावेळेस आम्ही पूर्ण करतो प्रामाणिकपणे, त्यावेळेस आम्ही देवाच्या दृष्टीमध्ये यशस्वी ठरतो. इतकी गोष्ट आधी आणि आपलं जीवन आपण तपासूया. आमची धडपड, आमची धावपळ कशासाठी चाललेली आहे ते देखील पाहूया. मी जगाच्या दृष्टीमध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे, मी जगाच्या दृष्टीत धार्मिक होण्याचा प्रयत्न करत आहे, अन्यथा आमचं व्यक्तिगत, कौटुंबिक, व्यावहारिक जीवन या सगळ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. अनेकांचं जीवन 10 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे फाटलेलं आहे, चारित्र्य 10 ठिकाणी फाटलेलं आहे. ते जोडण्याकरता किंवा त्याची व्यवस्था करण्याकरता त्यांच्याकडे काही उपाययोजना नाही. पण जगासमोर संपन्न होण्याकरता हे लोक धडपडत आहेत. ही एक मोठी शोकांतिका आहे आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनाची. आणि मग आमचं जीवन जगण्याचा कल, जीवन जगण्याची शैली आपण पाहणं आवश्यक आहे. शेवटचा व्यक्ती मी सांगून बंद करीन. प्रभू येशू ख्रिस्त लुकाच्या 24व्या अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये निराश शिष्य चालणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्यांना त्यांनी ओळखलेलं नाही, त्याला सांगत आहेत की तुम्ही नवीन मनुष्य आहात का यरुशलेमेमध्ये? येशू ख्रिस्ताविषयी माहित नाही असं कोणी नाही. त्याच्याविषयी सांगताना तो शिष्य म्हणतो की प्रभू येशू हा देवाच्या दृष्टीत पराक्रमी संदेष्टा होता. नासुरी येशू देवाच्या दृष्टीत पराक्रमी संदेष्टा होता. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा आरंभ झाली, ती त्याने स्वतःच्या पुत्राविषयी म्हटलं, याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे. पण जर आम्ही त्याच वेळची 3.5 वर्षाचा कालखंड प्रभूच्या जीवनाचा बघितला, तर त्याच वेळेस वास्तवात इस्रायलमधील बहुतांश लोक, प्रतिष्ठित लोक, पराक्रमी लोक प्रभूविषयी असंतुष्ट होते.
इस्रायलमध्ये खूप मोठा असंतोष प्रभू येशू ख्रिस्ताविषयी होता. यरुशलेमेत खूप मोठा असंतोष प्रभू येशू ख्रिस्ताविषयी होता. लुकाच्या 12व्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? प्रभू म्हणतो, मी फूट पाडण्याकरता आलेलो आहे. मी ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येईन, माझा ज्यावेळेस तुमच्या जीवनात प्रवेश होईल, त्यावेळेस तुम्ही सामान्य राहणार नाही. जगाच्या दृष्टीमध्ये जसं तुमचं मत आहे किंवा जग ज्याप्रमाणे तुमच्याकडे पाहत आहे तसं पुन्हा पाहणार नाही. जगामध्ये आणि तुमच्यामध्ये फूट पडेल, एक मोठी दरी निर्माण. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी शिष्य सांगतात, तो देवाच्या दृष्टीत पराक्रमी संदेष्टा होता. कारण या आजकालच्या युट्यूबवरती तुम्ही काही क्लिप बघा. विधर्मी लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाची कशी कुचेष्टा करतात. 4 खिळ्यांवरती त्याला मारण्यात आलं. अतिशय हलक्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची निंदा करताना आम्हाला पाहायला मिळते. जगाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूमध्ये वैशिष्ट्य वाटत नाही, त्यांना शौर्य दिसत नाही, त्यांना पराक्रम दिसत नाही. उलट त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाकडे एक असहाय्य मृत्यू, एक निंदाजनक मृत्यू म्हणून ते पाहतात. प्रभू कसा पाहतो? देवाचं वचन तुमच्या आणि माझ्याकरता या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. खेळलेल्या अवस्थेत आहे प्रभू येशू ख्रिस्त, निशस्त्र आहे, अंगावरती कपडे कमी आहे. पण या सगळ्या अवस्थेमध्ये वधस्तंभावरून सैतानाच्या साम्राज्याशी, अंधकाराच्या सत्तेशी प्रभू येशू ख्रिस्त झुंज देत आहे. आणि गाणं देखील अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालं, झुंज क्रूसावर. किती लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती पाहताना हे दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जगाच्या व्यवस्थेशी, सैतानाच्या साम्राज्याशी झुंज दिली. ती दृष्टीच नाही जगाकडे. आणि म्हणून प्रभूचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे आपल्या पुत्राकडे पाहण्याचा आणि पुत्रावरती विश्वास ठेवणाऱ्या विश्वासणारा. पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी की तो अधिकाऱ्यांना व सत्ताधीशांना नाडत होता. मोजके शब्द उच्चाराच्या पलीकडे प्रभूने काही बोलला नाही त्या ठिकाणी. पण पौल जेव्हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो त्यास तो म्हणतो की तो अंधाराच्या सत्तेला नाडत आहे, खूप मोठी झुंज देत आहे आणि अंधाराची सत्ता, सैतानाचं साम्राज्य दुर्बळ पडत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील त्या अवस्थेला. जग हे पाहू शकत नाही. देवाच्या वचनाने तुमच्या आणि माझ्याकरता हे मोठं गौरवी सत्य ठेवलं की आमचा प्रभू वधस्तंभावरती सैतानाला नाडत होता, नडत होता, रोकत होता. सैतान अपयशी पडत होता, थकला होता सैतान. प्रभूशी झुंज देता. इतकं मोठं गौरवी मरण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती सहन करत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचा पिता त्याच्या मृत्यूविषयी असं म्हणतो की तो पराक्रमी संदेष्टा होता. पित्याला पराक्रम दिसतो पुत्राच्या वधस्तंभावरच्या निशस्त्र अवस्थेमध्ये. जगातील लोकांकडे, जगातील लोकांसमोर पराक्रमी लोक आहेत. त्या ज्युलियस सीझर आहे, सिकंदर आहे, चंगेज खान आहे. या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे पराक्रम केलं, त्यांना जग पराक्रमी म्हणून गौरवतं. पण पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो आमचा प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या दृष्टीत पराक्रमी संदेष्टा होता. देव आम्हाला आठवण करून देतो, प्रेम माझे पाहणं मानवासारखं नाही. आम्हाला जरी सत्य कळालं तर आमचं जीवन अतिशय आमूलाग्र रीतीने बदलून जाईल. आम्ही माणसांच्या दृष्टीत चांगलं होण्याकरता, माणसांच्या दृष्टीत योग्य ठरण्याकरता, माणसांच्या दृष्टीत पराक्रमी आणि माणसांच्या दृष्टीत यशस्वी ठरण्याकरता धावपळ करणार नाही, मला करावी लागणार नाही. येणाऱ्या दिवसात प्रभू आमचं मन देवाच्या दृष्टीकडे, या दृष्टिकोनाकडे लावो. आम्ही देवाच्या दृष्टीमध्ये नीतिमान असावं, आम्ही देवाच्या दृष्टीमध्ये योहानाप्रमाणे यशस्वी असावं. आणि आमच्या जीवनामधील जी काही गोष्टी, कर्तृत्ववान गोष्टी आहेत, देवाच्या दृष्टीने त्या पराक्रमाच्या गोष्टी असाव्यात. आणि दिवसात असं करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य